नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ऍडिशन अँड ऍडिशनच्या रूल्स वर आपण टाकला होता. आता दुसरा व्हिडिओ आपला आहे सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन जर तुम्हाला येत नसेल तर व्यवस्थित या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. वजाबाकीचे सर्व नियम आणि वजाबाकी पूर्ण आपण शिकणार आहेत. 2 डिजिट असो, 3 डिजिट असो, 1 डिजिट असो, सगळ्या डिजिटचे आपण सबट्रॅक्शन इथे शिकून घेणार आहोत. बघा, पहिला नियम, तुमचा वेळ जास्त वाया न घालता पहिल्या नियम मध्ये आपल्याला काय सांगितलंय हे आपण लक्षात घ्यायचं. पहिला नियम आपल्याला काय सांगतोय, वजाबाकी म्हणजे काय. वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे, त्यास म्हणतात वजाबाकी. आता एका संख्येमधून आता जर आपल्याला दिली 8 आणि त्याच्यामधून आपण जर वजा केले 4 तर उरतात 4. म्हणजे एका संख्येमधून दुसरी संख्या काय करणे, वजा करणे. उदाहरण दिलंय आपल्याला 15 - 7 8. What is subtraction? The process of taking one number away from another is called subtraction. 15 - 7 equals to 8. ज्यांना ज्यांना मराठीमध्ये समजत नसेल त्यांना इंग्लिश मधूनही आपण आकडे दिलेले आहेत. सबट्रॅक्शन काय आहेत, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर काय करणं, वजा करणं. आता छोट्या नंबर मधूनही मोठा नंबर वजा होतो, पण ते तुम्हाला आता बेसिक्स मध्ये नाही येत, ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये असेल नंतर. आता फक्त लक्षात घ्यायचंय की मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा करणं. ऍडिशन मध्येच मी तुम्हाला सवय लावली होती की काय करायचं, मोठा नंबर वरती घ्यायचा नाही तर पुढे घ्यायचा आणि त्याच्यामधूनच छोटा नंबर ऍड करा की वजा करा. कळालं? चला नेक्स्ट वन. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. वजाबाकी करताना शक्यतो मोठ्या संख्येतून लहान संख्याच वजा केली जाते. वजाबाकी करताना, सबट्रॅक्शन करताना काय केलं जातं की मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली जाते. 20 - 12 equals to 8. कळालं? 20 मधून 12 वजा केले तर उत्तर येतं काय, उत्तर काय येत असतं 8. आता 20 मधून 12 वजा केले, आता हे छोटे आहेत तर ते आपल्याला येऊन जात आहेत, पण कसं करायचं, 20 वजा किती आहेत 12. आता लक्षात घ्या काय करायचं, 0 मधून 2 जातात का, नाही. मग इथे घ्यायचं 10. याच्याकडून आपण काय घेतलं, एक उसना घेतलंय. मग 10 मधून 2 गेले, किती उरले 8. मग हा उसना घेतलेला पुढच्या प्रोसेसला वापस देऊन टाकायचा. म्हणजे हा वापस दिला, मग हे किती झाले, 1 च्या जागी 2. मग 2 वजा 2 0. मग उत्तर आलं 8. अशा प्रकारचे सबट्रॅक्शन तुम्हाला काय करायचे आहेत. 0 वजा केल्यास संख्या बदलत नाही. कोणत्याही संख्येत 0 वजा केल्यास तीच संख्या राहते. म्हणजे कोणत्याही संख्येतून जर 0 वजा केला तर तीच संख्या आपली उत्तरात येत असते. हे लक्षात ठेवायचं, हा मेन प्रॉपर्टी आहे. याच्यात खूप जण गडबड करतात. तर कोणत्याही संख्येतून जर 0 आपण वजा करतोय, आता ऍड पण करत असलो तर तीच संख्या येते, वजा पण करत असलो तर तीच संख्या येते. इथे तुम्हाला क्लिअर झालंय. पण मल्टिप्लिकेशनच्या याच्यात तसं नाहीये, म्हणून सगळे रूल्स बघायचे आहेत काय काय. कोणत्याही संख्येतून जर आपण 0 वजा करतोय तर उत्तर तेच येतं, ती संख्याच येते. हे सगळं मी सांगतोय ते नोट डाऊन करून घ्या. प्रॉपर्टीज व्यवस्थित, बेसिक्सचे लेक्चर आहे, सगळं काही व्यवस्थित याच्यावर करा. नोटबुकवर नियम लिहत चला. संख्येतून स्वतःहून वजा केल्यास उत्तर 0 येतं. स्वतः तीच संख्या वजा केल्यास. आता ज्या संख्येतून आपण तीच संख्या वजा केली, म्हणजे 2 मधून 2च वजा केले तर उत्तर काय येतं, 0 येतं. आता तुम्ही म्हणशाल ऋषी दादा एवढं बेसिक काय शिकवतोय, सगळं टॉप टू बॉटम सगळं बेसिक शिका, टेन्शन घेऊ नका. आपल्याला त्याच संख्येमधून तीच संख्या वजा केली तर उत्तर काय येत असतं, 0. ही आहे आपली चौथी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर उसनवारी, बॉरोविंग. आता बॉरोविंग काय आहे, जर वरच्या संख्येच्या खालच्या अंकापेक्षा लहान असेल. आता तुम्हाला मी मागच्या याच्यात जर सांगितलं बॉरोविंग काय असते, तरी मी पुन्हा एकदा क्लिअर करून देतो तुम्हाला. आता बघा इथं काय, 52 - 28 बरोबर. 2 आता वरची संख्या जर छोटी आली, आता तुम्ही 28 आहेत तुम्ही मोजू शकतात बोटावर, पण जर मोठी आली तर काय करायचं, इथून एक उसना घ्यायचा. मग काय करायचं, इथे 12 लिहायचे, याच्या पुढे 1 लिहायचा ना, काही 2 मध्ये 3 मिळवायचे नाही, याच्या पुढे लिहायचं. मग हे 2च्या जागी काय झालं 12. जर वरती 0 असतं तर इथे झालं असतं 10. जर वरती 3 असतं तर इथे झालं असतं 13. असं. मग 12 मधून 8 गेले, किती उरले 4. आता जो हातचा आहे, आता याची इकडच्या साईडची प्रोसेस आपली संपलेली आहे, आपलं उत्तर आलेलं आहे 4. आता इकडच्या साईडची प्रोसेस, मग हा हातचा घेतलेला काय करायचा, वापस द्यायचा. मग किती झाले, 2 आणि 1 3. 5 मधून 3 गेले, उरले किती 2.
उत्तर काय आलं आपलं 24. मग 24 आहे आपलं आन्सर. जे मी पुढचे तुम्हाला सोडवायला देणार आहे ते सगळे सोडवायचे. उजवीकडून डावीकडे वजाबाकी करावी, एकक दशक शतक. आता उजवीकडून डावीकडे, आता पहिली संख्या असती एकक, दुसरी संख्या असती दशक. ठीक आहे, आता एकक दशक शतक पण सांगतो आणि हे पण सांगतो, लक्ष द्या काय काय. आता सबट्रॅक्शन केव्हा, जर वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत तर त्याच्यात सबट्रॅक्शन केव्हा करावी, तर उरले, कमी, फरक, वजा, शिल्लक असे शब्द असल्यास वजाबाकी करावी. सबट्रॅक्शन इज रिक्वायर्ड वर्ड्स सच ॲज लेफ्ट, लेस, डिफरन्स, मायनस, रिमेनिंग. बरोबर. इंग्लिश मधून पण कोणते शब्द आहेत आणि मराठीमधून पण कोणते शब्द आहेत, हे जर वर्ड प्रॉब्लेम मध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये वापरले गेलेत तर तुम्ही याच्यावरून सांगू शकतात की याच्यात काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. कळालं. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सांगितलं होतं असा एक नंबर आहे 327. तर या स्थानाला म्हणतात काय, युनिट प्लेस. काय म्हणतात, युनिट प्लेस किंवा एकक स्थान. युनिट प्लेस किंवा एकक स्थान. उजवीकडून डावीकडे एकक, हे आहे दशक, शतक, हजार, म्हणजे युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड. म्हणजे उजवीकडून आपल्याला काय करायचंय, मोठ्या मोठ्या संख्या करायचं. आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ काही असतील तर ते तुमच्या याच्यावरच असतील, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या सोबत राहा, म्हणजे तुम्हाला कळत चालेल की कसं कसं काय काय आहेत. आता बघा, पहिलं उदाहरण तुम्हाला इथे दिलेले आहेत. सगळे उदाहरणं व्हिडिओ स्टॉप करायचं, सोडवायचं आणि मग नंतर उत्तर पाहायचं. अशा प्रोसेसने तुम्ही व्हिडिओ बघायचा. 15 वजा 7, 15 मधून काय वजा करायचे, 7. आता काही काही महाशय काय करायला लागतील, कधी कधी इथे 7 घेऊ घेतात. 15 वजा 7, इथेच काही नाही, मग 5, इथं काहीच. मग हे पद्धत चुकीची आहे. 15 मधून 7 वजा करायचे, एकक स्थानाखाली एकक स्थान. 15 मधून 7 गेले, किती उरले, 7 आणि 7 14 आणि 1 15, म्हणजे 8 उत्तर येतं. किती उत्तर येतं, 8. 32 वजा 8, 18. 32 वजा 18, मग काय, 2 नाही जात. 12 मधून 18 गेले, किती उरले, 4. 1 आजचा वापस, 2 14. 25 मायनस 50 मायनस 25 तुम्हाला माहिती आहे 50 येतात. हे सगळे काय करायचे, तुम्ही सोडवायचे. आता 3 अंकी आहे, 3 अंकी तुम्हाला 3 अंकी 4 अंकी एखादा सोडून दाखवतो मी. लक्षात घ्या कसं कसं करायचं. आता बघा, 450 वजा 238. 0 मधून 8 जातात का, नाही. मग 10 मधून 8 गेले, किती उरले, 2. 1 आजचा आला वापस, हे वापस द्यायचा, उसरायचा नाही. 5 मधून हे 3 गेले का, 3 नाही 4. 5 मधून 3 4 गेले, उरला 1. 4 मधून 2 गेले, उरले 2, म्हणजे 212 काय आलं तुमचं आन्सर. 1000 मधून 499. आता 1000 मधून काय करायचं, मायनस 499. बघा याच्या खाली आहे, तिकडे ही स्पेस रिकामी आहे. 10 मधून 9 गेले, उरला किती, 1. 1 आजचा वापस. 10 मधून 10 गेले, उरले किती, 9 आणि 1 किती होतात, 10. 10 मधून 10 गेले, किती उरले, 0. मग 1 आजचा वापस. 10 मधून 5 गेले, किती उरले, 5. 1 आजचा वापस, मग 0, म्हणजे किती, 501. त्याचं उत्तर आलं 501. बघा अशा प्रकारचे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत. आता याच्या पुढे पण तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे तुम्ही काय करायचे, सॉल्व्ह करायचे. 3 अंकी पण आहेत, 4 अंकी पण आहेत. चला तुम्हाला एक 4 अंकी पण सोडून दाखवतो, कशा कशा प्रकारचे सोडवायचे. काहीच नाही, एकदम सिंपल ट्रिक, लॉजिक लावलेली आहे. आता 5000 मायनस 2789, याला पण घाबरायचं नाही. 0 आहेत बरोबर, तर इथे काय करायचं, 10 घ्यायचं. 10 मधून 9 गेले, उरला 1, हा वापस द्यायचा. मग 8 + 1 हे किती झाले, 9. मग 10 - 9 परत उरला 1, वापस दिला. 10 - 8 किती उरले, 2, हा वापस दिला. 5 - 3 उरले किती, 2. मग 2211 हे झालं तुमचं आन्सर. 2211 म्हणजे 2211. बघा अशा प्रकारचे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स मी सोडून दाखवलेत. 4 डिजिट 3 डिजिट याची प्रॅक्टिस करायची आहे. काहीही अडचण असलीस तर तुम्ही मला 9172278378 या नंबरवर तुम्ही मला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि तुम्हाला जर हे सगळे सोडवण्यासाठी पाहिजे असतील तर मला
टेक्स्ट करा व्हॉट्सअपवर, मी तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू.